नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे गुलकंद बर्फी। रक्षाबंधन स्पेशल अशी ही बर्फी आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी मार्केटप्रमाणे कशी करायची ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही बर्फी कशी करायची ते पाहूया। या ठिकाणी आपण सुरुवातीला 1 कप खवा घेतलेला आहे। खवा या ठिकाणी आपण पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये खवा घालून घेऊन हा चांगला आपण परतून घ्यायचा आहे। 1 मिनिट आपण खवा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण गोडीप्रमाणे साखर घालून घेणार आहोत। किती गोड हवे आहे त्याप्रमाणे साखर तुम्ही यामध्ये घालू शकता। या ठिकाणी मी 4 चमचे साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यानंतर हे पुन्हा आपण चांगले परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरच सुरुवातीला हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे, म्हणजे खवा कढईला लागला जात नाही आणि व्यवस्थित असा परतला जातो। या ठिकाणी आपली साखर पूर्णपणे यामध्ये वितळलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण 4 चमचे गुलकंद घालून घेणार आहोत। गुलकंद घातल्यानंतर पुन्हा यामध्ये कलर येण्यासाठी आणि फ्लेवर येण्यासाठी रोज इमल्शन घालून घ्यायचे आहे। इमल्शनमुळे बर्फीला चवही येते आणि रंगही येतो, त्यासाठी आपण इमल्शन घातलेले आहे। त्याऐवजी तुम्ही कलर देखील वापरू शकता आणि त्यानंतर आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे। साखर आणि गुलकंद घातल्यानंतर आपले मिश्रण एकदम पातळ होते आणि हे पूर्णपणे यातील पाणी आटेपर्यंत, म्हणजे गुलकंदामध्ये जे साखरेचे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे। मिश्रण परतत असताना आपण गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवर हे कंटिन्यू आपण अशा प्रकारे मिक्स करत राहायचे आहे, म्हणजे पॅनला मिश्रण लागणार नाही आणि पूर्णपणे घट्ट याचा गोळा होईपर्यंत आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे। गुलकंद बर्फी करताना यामध्ये आपण गुलकंदाचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर इमल्शनचा वापर केलेला आहे। इमल्शन आणि गुलकंद घातल्यानंतर आपले मिश्रण पूर्णपणे पातळ होते, त्यासाठी हे मिश्रण आपण कंटिन्यू अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। जेवढे हे मिश्रण चांगले परतले जाईल तेवढी बर्फी आपली मस्त अशी सेट होते। त्या मिश्रण जसजसे परतू तसतसे आपले हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्णपणे ह्याचा घट्ट असा गोळा झाल्यानंतरच आपण हे सेट करायला घेणार आहोत। आपले हे पूर्ण मिश्रण परतण्यासाठी आपल्याला 20 मिनिटं लागलेली आहेत। पूर्ण 20 मिनिटं आपण कंटिन्यू हलवत परतून घेतलेले आहे। 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे मिश्रण पूर्णपणे परतून घेतलेले आहे आणि खव्याचा कच्चेपणाही पूर्णपणे गेलेला आहे। मिश्रण बर्फी सेट करण्यासाठी तयार झालेले आहे। आपले मिश्रण तयार झाले हे कसे ओळखायचे त्यासाठी आपण या ठिकाणी स्पॅच्युलावर मिश्रण अशा प्रकारे घ्यायचे आहे। हे थंड झाल्यानंतर हातावरती घेऊन याची गोळी तयार करून पाहिजे आहे। गोळी हाताला चिटकत नाही, म्हणजे आपले हे मिश्रण परफेक्ट असे तयार झालेले आहे। हे पुन्हा आपण चांगले मिक्स करणार आहोत। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि या ठिकाणी आपण प्लेट घ्यायची किंवा अशा प्रकारे बटर पेपर घेऊन त्याच्यावरती देखील हे मिश्रण आपण सेट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी बटर पेपरचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही एखादी प्लेट घेऊन त्याला तूप लावून त्याच्यावरती देखील हे मिश्रण सेट करू शकता। स्पॅच्युलाने आपण हे एकसारखे चौकोनी आकारामध्ये तयार करून घ्यायचे आहे। बर्फीची जाडी किती हवी आहे त्याप्रमाणे हे मिश्रण आपण सेट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे स्पॅच्युलाने हे एकसारखे केलेले आहेत। या ठिकाणी स्पॅच्युलाऐवजी तुम्ही वाटीने देखील हे एकसारखे करू शकता। त्यानंतर या ठिकाणी गार्निशिंगसाठी आपण बारीक कट केलेले आहे ते याच्यावरती घालून घ्यायचे आहे। पिस्त्याऐवजी तुम्ही बदाम किंवा काजूचे बारीक केलेले काप देखील याच्यावरती घालू शकता आणि हे घालून झाल्यानंतर 1 चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने हे आपण सर्व पिस्ते बर्फीवरती सेट करून घ्यायचे आहे, म्हणजे हे बर्फीवरती चांगले सेट होतात आणि निघत नाही। त्यासाठी अशा प्रकारे आपण चमच्याने हे एकसारखे हलक्या हाताने प्रेस करून घेतलेले आहे। आपली बर्फी या ठिकाणी सेट करण्यासाठी तयार झालेली आहे। 2 तासासाठी ही बर्फी आपण रूम टेम्परेचरला सेट करून घेणार आहोत। पूर्णपणे आपली बर्फी या ठिकाणी सेट झाल्यानंतर चाकूने आपण ही अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। चाकूने ही पटकन अशी कट होते, व्यवस्थित अशी आपली ही बर्फी सेट झालेली आहे आणि साईडच्या कडा देखील पटकन अशा कट होतात। काढल्यानंतर ह्या कडा लगेच बाजूला निघतात, म्हणजे मस्त अशी आपली बर्फी या ठिकाणी सेट झालेली आहे। ही बर्फी आपण चौकोनी आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घेणार आहोत।
बर्फी करताना आपण खव्याचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे खवा नसेल तर त्यावेळी तुम्ही मिल्क पावडर घेऊन ती दुधामध्ये आणि तूप टाकून चांगली परतून घेऊन त्याचा खवा तयार करून तो देखील यामध्ये वापरू शकता। त्याने देखील ही बर्फी मस्त अशी तयार होते। कट करताना एकदम मस्त अशी ही पटकन झटपट अशी कट होते। हे पहा, या ठिकाणी आपण सर्व बर्फी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे, चौकोनी आकारामध्ये कट केलेली आहे। एक बर्फी आपण तोडून पाहूया। तोडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम पटकन अशी ही बर्फी तुटली जाते आणि मस्त अशी ही बर्फी घरच्या घरी तयार होते। या रक्षाबंधनला तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी आणि झटपट अशी ही गुलकंद बर्फी नक्की तयार करून पहा। नेहमी आपण मार्केटमधून रक्षाबंधनसाठी काहीतरी मिठाई आणतो, अशा वेळी एकदम सोप्या पद्धतीने ही जर घरच्या घरी तुम्ही मिठाई केली तर झटपट अशी तयार होते। अगदी कोणीही करू शकेल अशा प्रकारे ही आज आपण रेसिपी केलेली आहे। तुम्ही देखील नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।